Hello everyone, good morning. Myself Bosari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shiogaon. My subject is pharmaceutical jurisprudence. So friends, previous some lecture we discuss Drug and Cosmetic Act 1940 and rule thereunder 1945. विद्यार्थी मित्रांनो, मागील गेल्या 11 ते 12 लेक्चरपासून आपण जो चॅप्टर स्टडी करत आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आणि त्याच्या अंतर्गत येणारे नियम. आजच्या या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत की कंडिशन काय रिक्वायर्ड आहेत लायसनिंगसाठी, त्याचबरोबर होमिओपॅथिक मेडिसिन, लेबलिंग अँड पॅकेजिंग इत्यादी बाबींचा स्टडी या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. सर्वप्रथम पाहूया कंडिशन ऑफ लायसन्स. फर्स्टली स्टडी करूया कंडिशन ऑफ लायसन्स. इन कंडिशन ऑफ लायसन्स, द लायसन्स ऑफ फॉर रिटेल सेल फॉर्म नंबर 20C and for wholesale in form number 20D, subject to the condition stated therein and the following further condition. किरकोळ विक्रीसाठी फॉर्म नंबर 20C, त्याचबरोबर होलसेल विक्रीसाठी किंवा घाऊक विक्रीसाठी फॉर्म नंबर 20D मध्ये परवान्या त्यामध्ये नमूद केलेल्या अटींच्या आणि पुढील अटींच्या आधी कंडिशनच्या फॉलोइंग फर्दर कंडिशन. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे द प्रिमायसेस वेअर द होमिओपॅथिक मेडिसिन आर स्टॉक फॉर सेल और सोल्ड आर मेंटेन इन क्लीन कंडिशन. त्या ठिकाणी कंडिशन कशी पाहिजे, होमिओपॅथिक औषधे विक्रीसाठी ठेवलेल्या किंवा विकल्या जाणाऱ्या आवारात त्या ठिकाणी परिस्थिती कशी पाहिजे, स्वच्छ परिस्थिती त्या ठिकाणी ठेवली जावी, की त्याची कंडिशन कशी असली पाहिजे, क्लीन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट वन द सेल ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन शॅल बी कंडक्टेड अंडर द सुपरविजन ऑफ पर्सन कम्पेटेंट टू डील इन होमिओपॅथिक मेडिसिन. आणि होमिओपॅथिक औषधांची विक्री जी आहे ती होमिओपॅथिक औषधांचा व्यवहार करण्यास सक्षम व्यक्तीच्या देखरेखीखालीच केली जावी या ठिकाणी. त्यानंतर आहे द लायसन्स शॅल परमिट अँड इन्स्पेक्टर टू इन्स्पेक्ट द प्रिमायसेस अँड फर्निश such information as he may require for ascertaining whether the provision of the act and the rule made thereunder have been observed. आणि परवानाधारकास एखाद्या निरीक्षकास परिसराची जर पाहणी करण्यास व कायद्याची तरतूद व त्या अंतर्गत करण्यात आलेल्या नियमांचे पालन केले गेले की नाही याची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीची त्या ठिकाणी पूर्तता करणं गरजेचं आहे. त्यानंतर 4 पॉईंट आहे द लायसन शाल मेंटेन अन इन्स्पेक्शन बुक इन फॉर्म 35 नंबर दॅट अन इन्स्पेक्टर शाल रेकॉर्ड हिज इम्प्रेशन अँड द डिफेक्ट नोटीस. आणि परवानाधारक जो फॉर्म नंबर 35 आहे त्याच्यामध्ये नमुना तपासणी पुस्तक ठेवले की निरीक्षक त्याचे ठसे व त्यातील दोष त्या ठिकाणी नोंदवले जाते. त्यानंतर आहे 5 नंबरचा पॉईंट द लायसन इन फॉर्म नंबर 20D होलसेल साठी जे यूज केलं जातं ते शाल मेंटेन रेकॉर्ड ऑफ परचेस अँड सेल ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन कंटेनिंग अल्कोहोल टुगेदर विथ नेम्स अँड ॲड्रेस ऑफ पार्टीज टू होम सोल्ड. आणि फॉर्म नंबर 20D जे होलसेलसाठी मध्ये यूज केलं जातं त्याच्यामध्ये परवानाधारक अल्कोहोल असलेली जी होमिओपॅथिक औषधाची खरेदी त्याचबरोबर विक्री जी आहे ती नोंदवून ज्या ठिकाणी ज्यांना विकले गेले अशा पर्सनचं किंवा असे जे ज्यांना विकले जातात त्यांचे नाव व पत्ता त्या ठिकाणी रजिस्टर करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे 6 पॉईंट द लायसन्स इन फॉर्म नंबर 20C रिटेल शाल मेंटेन records of purchase and sale of homeopathic medicine containing alcohol. No records of sale in respect of homeopathic preparation in container of 30 ml or lower capacity and in respect
of the mother tincture made up in quantities up to 60 ml need be maintained. आणि फॉर्म नंबर 20C मधील परवानाधारक कोणते? किरकोळ विक्री अल्कोहोल असणाऱ्या होमिओपॅथिक औषधांच्या खरेदी व विक्रीची नोंद त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे किंवा नोंद ठेवले जाईल. त्यानंतर आहे नो रेकॉर्ड सेल्स ऑफ सेल इन रिस्पेक्ट ऑफ होमिओपॅथिक प्रिपरेशन इन कंटेनर 30 ml आणि 30 मिली किंवा 30 मिली किंवा त्यापेक्षा कमी कंटेनरमध्ये होमिओपॅथिक तयारीच्या बाबतीत आणि 60 मिली पर्यंतच्या प्रमाणात तयार केलेल्या मदर टिंक्चरच्या बाबतीत विक्रीची कोणतीही नोंद त्या ठिकाणी ठेवली जाऊ शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट वन आहे लेबलिंग अँड पॅकेजिंग ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन. आणि लेबलिंग आणि पॅकेजिंग कशा प्रकारे केली जावी होमिओपॅथिक मेडिसिनची त्या संदर्भात स्टडी करणार आहोत. द फॉलोइंग पर्टिक्युलर शाल बी अपियर इन कॉन्सिक्युअस मॅनर ऑन द लेबल ऑफ अ कंटेनर ऑफ एनी होमिओपॅथिक मेडिसिन. कोणत्याही होमिओपॅथिक औषधांच्या कंटेनरच्या लेबलवर पुढील तपशील किंवा पुढील माहिती स्पष्टपणे दिसून येतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. कंटेनर वर्ड्स होमिओपॅथिक मेडिसिन आणि जे वर्ड्स आहे होमिओपॅथिक मेडिसिन हा त्यावरती असला पाहिजे. द नेम ऑफ द मेडिसिन ॲज स्पेसिफाईड इन द होमिओपॅथिक फार्माकोपिया ऑफ इंडिया और युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका और UK और German homeopathic pharmacopoeia for drug included in the pharmacopoeia and for the drugs the name description of the true nature of the drug. म्हणजेच काय फर्स्टली काय सांगितलं की होमिओपॅथिक औषध हे शब्द त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेले पाहिजेत. त्याचबरोबर सेकंड पॉईंटमध्ये सांगितलं की त्यांनी होमिओपॅथिक फार्माकोपिया इंडिया किंवा USA किंवा UK किंवा जर्मन होमिओपॅथिक फार्माकोपियामध्ये त्या ठिकाणी औषधाचं नाव असणं गरजेचं आहे. त्यावेळच्या फार्माकोपियामध्ये समाविष्ट असलेल्या औषधासाठी आणि इतर औषधासाठी औषधाच्या वास्तविक स्वरूपाचे वर्णन त्या ठिकाणी केले गेलं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर थर्ड वन आहे द पोटेन्सी ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन एक्सप्रेस इन डेसिमल, सेंटीसिमल और मिलीसिमल सिस्टीम. आणि त्याची पोटेन्सी कशी एक्सप्रेस केली पाहिजे? डेसिमलमध्ये, मिलीसेमलमध्ये ह्या सिस्टीममध्ये व्यक्त केली गेली पाहिजे. डेसिमल म्हणजे काय? दशांश. त्याचबरोबर शताब्दी आणि मिलीसेमल ह्या सिस्टीममध्ये त्याची क्षमता त्या ठिकाणी व्यक्त केली गेली पाहिजे. त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे त्याच्यातला की नेम ऑफ इन्ग्रेडियंट टुगेदर with its potency or proportion in case of medicine containing 2 or more ingredient. आणि 2 किंवा अधिक घटक असलेल्या औषधाच्या बाबतीत त्याच्या सामर्थ्याने किंवा प्रमाणानुसार त्या ठिकाणी घटकांची नावं असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पाचवा नेम अँड ॲड्रेसेस ऑफ द मॅन्युफॅक्चरर इफ सोल्ड इन ओरिजिनल कंटेनर अँड ऑफ सेलर इफ सोल्ड इन अदर कंटेनर. आणि उत्पादकाचं नाव व पत्ता जर मूळ कंटेनरमध्ये विकले गेले असेल किंवा विक्रेत्याचे नाव इतर कंटेनरमध्ये विकले गेलेले असेल तर. त्याच्यानंतर आहे 6 पॉईंट पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल बाय व्हॉल्यूम इन टर्म ऑफ इथाइल अल्कोहोल इफ मेडिसिन कंटेन्स अल्कोहोल. If content in container is less than 30 ml, it is not necessary to state the content of alcohol on the label. आणि इथाइल अल्कोहोल बाबतीत व्हॉल्यूमनुसार जर अल्कोहोलची टक्केवारी 30 ml पेक्षा कंटेनरमध्ये सामग्री किती 30 ml पेक्षा कमी असेल किंवा कमी असल्यास लेबलवर अल्कोहोलची सामग्री त्या ठिकाणी मेन्शन करणं, सामग्री म्हणजे त्याची क्वांटिटी त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं नाही किंवा आवश्यकता नाही. त्याच्यानंतर आहे इन ॲडिशन
टू अबव पर्टिक्युलर्स मदर टिंक्चर शॅल बी डिस्प्लेड ऑन फॉलोइंग ॲडिशनल पर्टिक्युलर्स. त्याच्यामध्ये डिस्टिंक्टिव्ह बॅच नंबर, ब्रिसीड बाय वर्ड्स बॅच नंबर, बॅच और लॉट नंबर और लॉट, आणि बॅच नंबर त्याचबरोबर लॉट नंबर, लॉट किंवा लॉट अशा पद्धतीने त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर प्रिसीड वर्ड्स मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर हा मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर प्रिसीड करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्या बॅचवरती, त्या लेबलवरती लायसन नंबर, मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर और ML त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे प्रोप्रायटरी नेम इफ त्याच्यानंतर आहे प्रोप्रायटरी नेम इफ एनी मेडिसिन्स कंटेनिंग सिंगल इन्ग्रेडियंट शॅल नॉट बी हिअर और प्रोप्रायटरी नेम. नेक्स्ट पॉईंट आहे प्रोव्हिजन रिलेटिंग टू द कॉस्मेटिक. कॉस्मेटिकचे रिलेटेड काय प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये इम्पोर्ट ऑफ कॉस्मेटिकमध्ये फर्स्ट वन आहे इम्पोर्ट ऑफ कॉस्मेटिक. नो लायसन्स इज रिक्वायर्ड फॉर इम्पोर्ट ऑफ कॉस्मेटिक. आणि कॉस्मेटिकचं इम्पोर्ट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं लायसन त्या ठिकाणी आवश्यक नसतं. बट द इम्पोर्टर शुड सॅटिस्फाय ऑल अदर नेसेसरी रिक्वायरमेंट्स इन द केस ऑफ द ड्रग विच आर इम्पोर्टेड विदाउट लायसन्स. आणि कॉस्मेटिक्ससाठी कुठल्याही प्रकारचं इम्पोर्ट करण्यासाठी लायसन गरजेचं नसतं, परंतु जो इम्पोर्टर आहे, जो इम्पोर्ट करणार आहे तो सॅटिस्फाईड पाहिजे. कशाच्या रिलेटेड सॅटिस्फाईड पाहिजे तर ऑल द अदर नेसेसरी रिक्वायरमेंट. आणि ऑल द अदर नेसेसरी रिक्वायरमेंट त्या ठिकाणी त्या इम्पोर्टरकडं असणं गरजेचं आहे इन केस ऑफ द ड्रग विच आर इम्पोर्टेड विदाउट लायसन. त्यानंतर आहे प्रोहिबिशन ऑफ इम्पोर्ट ऑफ सर्टन कॉस्मेटिक्स. आणि सर्टन कॉस्मेटिक्समध्ये प्रोहिबिशन त्या ठिकाणी प्रोहिबिशन ऑफ इम्पोर्ट ऑफ सर्टन कॉस्मेटिक्स त्याच्या अंतर्गत आपल्याला पाहायचं द इम्पोर्ट ऑफ फॉलोइंग क्लासेस ऑफ कॉस्मेटिक इज प्रोहिबिट. आणि जे फॉलोइंग क्लासेसचे कॉस्मेटिक्स आहेत ते आपण सहजासहजी इम्पोर्ट करत नाही किंवा प्रोहिबिशन आहे त्या ठिकाणी. कशा प्रकारे तर कॉस्मेटिक विच आर नॉट स्टँडर्ड क्वालिटी. आणि जे कॉस्मेटिक स्टँडर्ड क्वालिटीचं नाही आहे किंवा त्याची क्वालिटी मेंटेन केलेली नाही आहे त्या कॉस्मेटिकचं आपण त्या ठिकाणी इम्पोर्ट करू शकत नाही. मिसब्रँडेड कॉस्मेटिक. आणि मिसब्रँडेड जे कॉस्मेटिक आहे त्या कॉस्मेटिकचं आणखीही आपण त्या ठिकाणी इम्पोर्ट करू शकत नाही. कॉस्मेटिक कंटेनिंग हेक्झाक्लोरोफेन. आणि ज्या कॉस्मेटिकमध्ये हेक्झाक्लोरोफेन ड्रग आहे किंवा हेक्झाक्लोरोफेन इन्ग्रेडियंट यूज केला जातो त्या प्रकारचा ड्रग किंवा त्या प्रकारचं कॉस्मेटिक आपण इम्पोर्ट करू शकत नाही. त्यानंतर कॉस्मेटिक कंटेनिंग कोल टार कलर अदर दॅन वन प्रेस्क्राईब. आणि ज्या कॉस्मेटिकमध्ये कोल टार कलर यूज केलेला आहे त्या ठिकाणी आपण ते कॉस्मेटिक प्रोहिबिट करतो किंवा त्याचं इम्पोर्ट आपण करू शकत नाही. त्यानंतर आहे कॉस्मेटिक कंटेनिंग प्रेस्क्राईब कलर विच कंटेन मोर दॅन 2 ppm of arsenic or 20 ppm of lead or 100 ppm of heavy metals other than lead. आणि हे जे 2 ppm of arsenic असेल, 20 ppm of lead असेल आणि 100 ppm of heavy metal आहे, हे जे ज्या ठिकाणी यूज केलं जातं किंवा कंटेनिंग प्रेस्क्राईब कलर विच कंटेन मोर दॅन 2 ppm. आणि ज्या प्रेस्क्राईब कलरमध्ये 2 ppm पेक्षा जास्त आर्सेनिक त्याचबरोबर 20 ppm पेक्षा लीड आणि 100 ppm पेक्षा हेवी मेटल जर यूज करत असेल तर ते कॉस्मेटिक आपण इम्पोर्ट करू शकत नाही किंवा ते इम्पोर्ट करण्यास प्रोहिबिट आहे किंवा घातक आहे. त्यानंतर आहे कॉस्मेटिक इंटेंडेड यूज ऑन द आयब्रो और आयलॅश और अराउंड द कंटेनिंग एनी कोल्टार डाय कलर, कोल्टार बेस और कोल्टार डाय इंटरमीडिएट. त्यानंतर कॉस्मेटिक कंटेनिंग मर्क्युरी कंपाऊंड्स. आणि ज्या कॉस्मेटिकमध्ये मर्क्युरी कंपाऊंड आहे किंवा मर्क्युरी कंपाऊंड त्या ठिकाणी यूज केले जातात ते आपण इम्पोर्ट करू शकत नाही. त्याचबरोबर कॉस्मेटिक कंटेनिंग एनी इन्ग्रेडियंट विच मे रेंडर देम अनसेफ और हार्मफुल टूज. आणि
जे अनसेफ कॉस्मेटिक्स आहेत युजिंगसाठी किंवा हार्मफुल आहेत, घातक आहेत, असे कॉस्मेटिक आपण त्या ठिकाणी यूज करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कॉस्मेटिक कलर्ड विथ आर्सेनिक और लीड कंपाऊंड्स. हाऊ एवर स्मॉल क्वांटिटीज ऑफ कॉस्मेटिक द इम्पोर्ट ऑफ which is otherwise prohibited may be imported for personal use. They form part of passenger baggage and for the bona fide use of the passenger. They are declared to the customs authorized on being directed to do so. त्याच्यानंतर आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉस्मेटिक फॉर सेल. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉस्मेटिक फॉर सेल. फॉर मॅन्युफॅक्चरिंग द कॉस्मेटिक लायसन्स फ्रॉम लायसनिंग अथॉरिटी इज नेसेसरी. आणि कॉस्मेटिकची मॅन्युफॅक्चरिंगसाठी लायसनिंग अथॉरिटीकडून करून लायसन त्या कॉस्मेटिक प्रिपरेशनचं किंवा कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंगचं लायसन असणं गरजेचं आहे. इफ द कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चर ऑन मोर दॅन वन प्रिमायसेस अ सेपरेट लायसन्स फॉर इच सच प्रिमायसेस. आणि जर 2 प्रिमायसेस असतील किंवा दोन प्रकारे त्या ठिकाणी प्रिपरेशन करत असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर प्रत्येक प्लेससाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं लायसन त्या ठिकाणी आवश्यक असतं. फॉर कंटेनिंग अ लायसन वन हॅज टू अप्लाय इन द प्रेस्क्राईब फॉर्म 31 अलॉंग विथ नेसेसरी फीज. फॉर्म नंबर किती आहे? 31 आहे आणि त्याचे काय गरजेनुसार फी आहे ती त्या ठिकाणी भरावी लागते जर आपल्याला लायसन घ्यायचं असेल तर. द कंडिशन टू बी फुलफिल बाय लायसन्सी टू मॅन्युफॅक्चर कॉस्मेटिक. त्याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला? द मॅन्युफॅक्चर ऑफ कॉस्मेटिक शुड बी कंडक्टेड अंडर द सुपरविजन ऑफ कॉम्पिटेंट टेक्निकल स्टाफ. आणि हे जे मॅन्युफॅक्चरिंग आहे कॉस्मेटिकचं ते कोणाच्या अंडर सुपरविजन चालतं की जे टेक्निकल स्टाफ आहे कॉम्पिटेंट त्याच्या सुपरविजनच्या अंडर प्रिपरेशन चालू असतं किंवा मॅन्युफॅक्चरिंग चालू असते. ॲट लिस्ट वन फ्रॉम द कॉम्पिटेंट स्टाफ शुड बी होल टाईम एम्प्लॉय प्रोसेसिंग द फॉलोइंग क्वालिफिकेशन. त्याचं क्वालिफिकेशन पुढील प्रकारे पाहिजे. त्याच्यामध्ये फर्स्ट वन पाहिजे डी फार्मसी अप्रूव्ड बाय PCI फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया और रजिस्टर फार्मासिस्ट किंवा रजिस्टर फार्मासिस्ट पाहिजे तो. किंवा थर्ड वन आहे पास द इंटरमिडिएट एक्झामिनेशन विथ केमिस्ट्री और एनी अदर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन रेकॉग्नाइज बाय द लायसनिंग अथॉरिटी. त्याने केमिस्ट्रीमधून किंवा एनी अदर रेकॉग्नाइज जी एक्झामिनेशन असेल इक्विव्हॅलंट ती त्या ठिकाणी पास करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे सेकंड वन फॅक्टरी प्रिमायसेस शाल कंप्लाय विथ द रिक्वायरमेंट अँड कंडिशन स्पेसिफाईड इन शेड्यूल M2. द ॲप्लिकंट शुड बी प्रोव्हाइड अँड मेंटेन द ॲडिक्वेट फॅसिलिटी फॉर टेस्टिंग द मॅन्युफॅक्चर्ड कॉस्मेटिक. आणि जो ॲप्लिकंट आहे त्यांनी काय प्रोव्हाइड केलं पाहिजे किंवा काय मेंटेन केलं पाहिजे की ज्या फॅसिलिटीज आहेत कशाच्या टेस्टिंग ऑफ द मॅन्युफॅक्चरिंगच्या कॉस्मेटिकच्या रिलेटेड. त्याचबरोबर रॉ मटेरियल यूज इन मॅन्युफॅक्चरिंग आणि जे रॉ मटेरियल तुम्ही आपलं कॉस्मेटिक प्रिपेअर करण्यासाठी यूज करणार आहात ते. और शुड मेक अरेंजमेंट विथ सम अप्रूव्ड इन्स्टिट्यूट अँड शाल कीप रेकॉर्ड स्पेसिफाईड इन शेड्यूल U1. त्याच्यानंतर आहे कंडिशन ऑफ लायसन्स इन फॉर्म नंबर 32. द लायसन्स शाल प्रोव्हाइड अँड मेंटेन स्टाफ premises and equipments as specified in the respective rules. त्याच्यानंतर आहे द लायसन्स शाल कंप्लाय विथ द प्रोव्हिजन ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक 1940 अँड रूल मेड देअर अंडर. आणि हे जे कंडिशन आहे कशाच्या कंप्लाय पाहिजे की ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट जो आहे 1940 त्याच्या कंप्लाय पाहिजे. द लायसन्स शाल मेंटेन द रेकॉर्ड्स. त्यांनी मेंटेन रेकॉर्ड केलं पाहिजे लायसन्सीने. जो लायसन्सी आहे जो लायसनधारक आहे त्याने रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे अंडर द शेड्यूल 1 ऑफ ऑल नेसेसरी डिटेल्स ऑफ इच बॅच. आणि प्रत्येक बॅचच्या गरजेच्या डिटेल्स त्याने त्या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवल्या पाहिजे. किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रॉ मटेरियल असेल अँड द सेल रेकॉर्ड शाल बी रिटेन फॉर अ पिरियड ऑफ 3 years. त्यानंतर द लायसन्सी शाल टेस्ट इच बॅच ऑफ रॉ मटेरियल ॲज वेल ॲज फायनल प्रोडक्ट्स अँड मेंटेन रेकॉर्ड्स और रजिस्टर ऑफ द टेस्ट परफॉर्म. आणि लायसन्सी जो परवानाधारक आहे त्याने काय केलं पाहिजे प्रत्येक बॅचमधील किंवा प्रत्येक बॅचच्या रॉ मटेरियलचे टेस्ट घेतले पाहिजे. त्याचबरोबर फायनल प्रोडक्टच्या
टेस्ट घेणं गरजेचं आहे आणि त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि सच रेकॉर्ड शाल बी रिटेन ऑन फॉर अ पिरियड ऑफ 3 years फ्रॉम द डेट ऑफ मॅन्युफॅक्चर. आणि ते रेकॉर्ड किती वर्ष जपून ठेवणं गरजेचं आहे तर 3 वर्ष, कमीत कमी 3 वर्ष त्या ठिकाणी जपून ठेवणं गरजेचं आहे डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंगपासून त्या कॉस्मेटिकच्या. त्याच्यानंतर आहे द लायसन्सी शाल अलाउ द ड्रग इन्स्पेक्टर टू एंटर ऑर विदाउट नोटीस फॉर इन्स्पेक्टिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेस अँड टू टेक सॅम्पल ऑफ द मॅन्युफॅक्चर कॉस्मेटिक अंडर द रिसिप्ट. आणि जो लायसन्स किंवा परवानाधारक आहे त्याने काय केलं पाहिजे की जर ड्रग इन्स्पेक्टर इन्स्पेक्शनसाठी आला विदाऊट नोटीस, इन्स्पेक्शनसाठी त्याला इन्स्पेक्शन करण्यासाठी संमती दर्शवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 6 द लायसन्सी शाल अलाउ अँड इन्स्पेक्टर टू इन्स्पेक्ट ऑल रजिस्टर अँड रेकॉर्ड्स मेंटेन ॲज पर द प्रोव्हिजन अंडर द रूल्स. आणि परवानाधारकाने संमती दर्शवणं गरजेचं आहे इन्स्पेक्टरला. कशासाठी? इन्स्पेक्शन करण्यासाठी. आणि जे रजिस्टर आहे किंवा रेकॉर्ड मेंटेन केलेले जे अंडर प्रोव्हिजननुसार आहेत ते इन्स्पेक्शन करण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी देणं गरजेचं आहे. द लायसन्सी शाल मेंटेन द अँड इन्स्पेक्शन बुक इन फॉर्म नंबर 35 सो दॅट अँड इन्स्पेक्टर कॅन रेकॉर्ड हिज रिव्ह्यू रिगार्डिंग द इन्स्पेक्शन. आणि जो परवानाधारक आहे त्याने काय मेंटेन केलेलं असेल इन्स्पेक्शन बुक आणि इन फॉर्म नंबर 35 नुसार. आणि इन्स्पेक्टर कॅन हिज रिव्ह्यू, आणि इन्स्पेक्टर ते रिव्ह्यू करू शकतो रिगार्डिंग द इन्स्पेक्शन. कंडिशन 3 and 4 मेन्शन अबोव आर नॉट ॲप्लिकेबल फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोप. आणि जी कंडिशन 3 आणि 4 आहे ती ॲप्लिकेबल नाही. कशासाठी ॲप्लिकेबल नाही तर सोप मॅन्युफॅक्चरिंगसाठी ॲप्लिकेबल नाही. प्रोसिजर फॉर टेस्टिंग ऑफ रॉ मटेरियल ऑफ द रेकॉर्ड्स टू बी मेंटेन बाय मॅन्युफॅक्चरिंग शाल बी अप्रूव्ड बाय द लायसनिंग अथॉरिटी. ही जी कंडिशन आहे ती सोप मॅन्युफॅक्चरिंगसाठी महत्त्वाची नाही किंवा ॲप्लिकेबल नाही. थँक्यू everyone. Again, remaining points of this chapter will be studied in next lecture.